मराठा समाजाला दिलेल्या ओबीसी आरक्षणाविरोधात तेली समाज आक्रमक झाला असून आज लांजा तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाने काढलेला जीआर तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे। मराठा कुणबी आरक्षणासाठी काढलेला जीआर तातडीने रद्द करा, यासाठी शुक्रवारी लांजा तालुका तेली समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांना निवेदन लांजा तहसीलदार यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले। त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की हा जीआर ओबीसी समाजाच्या मुळावर उठणार आहे। ज्या तेली समाजाने विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला भरभरून मतदान केले, या समाजाच्या जीवावर सरकार स्थापन झाले। अशाच वेळी एका व्यक्तीच्यामुळे सरकारने संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय केलेला आहे। सरकारच्या या चुकीच्या जीआरमुळे तेली समाजातील युवकांना नोकरीमध्ये संधी मिळणार नाही, तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक मोठे नुकसान सोसावे लागणार आहे। त्यामुळे हा जीआर तातडीने रद्द करावा अशी मागणी या निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे। तालुका तेली समाजाच्या वतीने मराठा समाजाला जे आरक्षण दिलेले आहे हे ओबीसीतून आरक्षण दिलेले आहे आणि ते अन्यायकारक आहे आणि त्यामुळे ओबीसीवर मोठा अन्याय होणार आहे। त्यावरती राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून ओबीसी समाजावर न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे। यावेळी तेली समाजाचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर, राजेश लांजेकर, गुरुप्रसाद तेली, योगेश लांजेकर, नवनीत लांजेकर, रामचंद्र लांजेकर, संदीप चौहान, अमोल शेलार, संजय लांजेकर, चंद्रकांत रहाटे, रामदास लांजेकर, लहू लांजेकर, सतीश पावसकर, महेश लांजेकर, विष्णू चौहान, सुशांत रहाटे, अमित लांजेकर, वसंत राऊत, श्रीकांत लांजेकर, वैभव लांजेकर, किरण लांजेकर, रोहन लांजेकर, तुषार लांजेकर, संदीप लांजेकर, सागर जावडेकर यांच्यासह लांजा तालुक्यातील अनेक तेली समाजाचे बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, मुस्कान मुजावर, लांजा। आपण पाहत आहात कोकण लाईव्ह, प्रत्येक बातमी आपली।